sharing a screen and we'll start. ठीक आहे. सो काल मी सांगितलं होतं की डेटा टाईप्सबद्दल बोलणं झालं होतं. कोणी सांगेल डेटा टाईप्स कोणते? आकांक्षा? येस सर. डेटा टाईप्स हां, तर बेसिक आधी न्यूमेरिक डेटा टाईप्स आहेत. इंट, फ्लोट, ओके कॉम्प्लेक्स नंबर. मग त्याच्यानंतर स्ट्रिंग डेटा टाईप आहे, ओके म्हणजे टेक्स्ट डेटा टाईप. मग त्याच्यानंतर सिक्वेन्स डेटा टाईप्स आहेत, म्हणजे जे की लिस्ट, टपल, रेंज. त्याच्यानंतर सेट डेटा टाईप्स, सेट, क्लोजिंग सेट. मग डिक्शनरी, जे की पेअर व्हॅल्यू असते, ठीक आहे. आणि बुलियन डेटा टाईप्स. सी आज पुढे पाहणार आहोत की डेटा टाईप्सना कसे चेक करतात. सो लेट्स सी. डेटा टाईप्स काल लिहून दिले होते आणि आय थिंक हेडिंग पण काल लिहून दिली होती की हाऊ टू चेक द डेटा टाईप अँड डेटा टाईप्स ऑफ व्हॅरिएबल. सो फर्स्ट एक्झाम्पल येतो किंवा फर्स्ट कोड घेतोय. लेट्स सी. बेसिक आयडिया असेल तुम्हाला, कारण मी मध्ये शिकवताना कधी कधी सांगितलं असेल की डेटा टाईप्स कसे चेक करतात. सो ए इज इक्वल्स टू 10 प्रिंट अ टाईप ऑफ ए. ओके. सी टाईप म्हणजे आपण ना एखाद्या ह्याचा जर डेटा टाईप जर चेक करायचं असेल तर मी टाईप हा कीवर्ड यूज करतो आहे. मी रन केलं तर मला आउटपुट भेटेल प्रिंट टाईप ऑफ ए. का बरं येतं की ना राऊंड ब्रॅकेट कमी आहे त्यामुळे एरर येतो आहे. ठीक आहे. लेट्स सी. क्लास इंटिजर आहे. देन सेकंड घेतो. कालच्या नोट्समध्ये होती थेरी. जर कोणी ओपन केलं नसेल ड्राईव्ह तर त्या नोट्समध्ये ना थेरी आहे ती. मी डेटा टाईप चेंज करतो, दुसरा घेतो स्ट्रिंग. देन थर्ड list. List is collection of elements. त्यानंतर टप्पल. टप्पल राऊंड ब्रॅकेटना क्लोज असतात. हे टप्पल आहे. देन डिक्शनरी. डिक्शनरी इज कॉम्बिनेशन ऑफ की अँड व्हॅल्यू पेअर्स and it is closed by curly braces. यामध्ये जी की आहे ना ती ए आहे आणि व्हॅल्यू आहे ती 20 आहे. सेम थिंग की आहे ती बी आणि व्हॅल्यू आहे ती 20. ओके ठीक आहे. दोन एक्झाम्पल्ससाठी ठीक आहे. ओके. इट्स क्लास dict. Then coming to the next point, a is equals to ओके सेट टाईप आपण डिस्कस करणार आहोत. सो राईट 2, 3, जे काय नंबर्स असतील ते मी 3 नंबर्स रँडमली ॲड केलेले आहेत. सो प्रिंट करतो मी प्रिंट टाईप ऑफ ए. इट्स इंडिकेट द क्लास सेट. मीन्स एचा जो डेटा टाईप आहे तो सेट आहे. यामध्ये आणि यामध्ये डिफरन्स कळायला असतील. यामध्ये की व्हॅल्यू पेअर्स असतात, यामध्ये फक्त एलिमेंट्स असतात. नेक्स्ट बुलियन डेटा टाईप एक काल याबद्दल बोलणं झालं होतं. लेट्स सी.
A is equals to 10, B is equals to 20, C is equals to, एक इथं कंडिशन ॲड करतो, A is lesser than B. ओके, प्रिंट टाइप ऑफ, ओके चालेल, हे पण टाइप ऑफ सी. ओके, आउटपुट काय असेल कोणी सांगेल? आउटपुट काय असेल? सर ट्रू किंवा फॉल्स कंडिशन जर ट्रू असेल तर ओके, ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे या ठिकाणी लेट्स इट्स इंडिकेट द क्लास इज बुल. ओके, बुलियन डेटा टाइप आणि टाइप ऑफ सी. इट्स नो टाइप ऑफ सी इज नॉट अ चार्जर. ओके, इट्स इंडिकेट द डेटा टाइप. I have added here one condition, C is equal to A is lesser than B. A जर B पेक्षा छोटा असेल तर त्या केसमध्ये प्रिंट टाइप ऑफ सी, जो काही सीचा टाईप आहे ना तो प्रिंट करा आणि सी इट्स नो ट्रू. बस, सिम्पल. पुढे रेंज 0,10, जे काही 0 to 10 मध्ये असेल ना ते सगळं प्रिंट होईल, फक्त 0 आणि 10 प्रिंट होईल. लेट्स सी. ओके, इट जस्ट प्रिंटिंग 0,10. पुढे सांगतो मी कंडिशन, जर प्रिंट करायचं असेल तो लाईक 0 to 10 मध्ये जेवढे काही नंबर्स आहेत ते जर प्रिंट करायचे असेल तर ते पुढे आहे पहा. फॉर अमेझिंग जस्ट फॉर कंडिशन और फॉर लूप फॉर आय इन अ range, adding range 0,10. I is nothing but the iterator which includes 0 and which excludes the 10. पहला नंबर इंक्लूड करते, लास्टचा नंबर पहिला इनपुट, लास्ट एक्सक्लूड. प्रिंट व्हॅल्यू ऑफ I. जे काय असेल व्हॅल्यू आयची ती व्हॅल्यू तो प्रिंट होईल. ओके, गॉट इट? क्लियर? Yes, sir. Same thing for object data type or string. For I in a range, एक रेंज मी काहीतरी इथं देतो. प्रिंट डीप लर्निंग. सो 10 times डीप लर्निंग प्रिंट होईल. क्लिअर आहे? जे काही स्क्रीनवरती दिसतंय हे डेटा टाईप कसं आयडेंटिफाय करायचं त्याबद्दल. क्लिअर? क्लिअर और नॉट? ठीक आहे, चेक करा एक वेळेस काही डाऊट आहे का नसेल तर मी पुढे स्विच करतो पुढल्या नेक्स्ट पॉईंटला. एकच मिनटं.
डेटा टाइप. इंटिजर्स म्हणजे काय? ठीक आहे, कोणी सांगा. व्हॉट डज मीन बाय इंटिजर्स? इंटिजर्स म्हणजे काय? हॅलो, ठीक आहे. येस सर. न्यूमरिक व्हॅल्यू होल इंटिजर्स. नंबर न्यूमरिक व्हॅल्यू अथर्व रिपीट. होल नंबर किंवा न्यूमरिक व्हॅल्यू. ठीक आहे, इंटिजर्स म्हणजे होल नंबर. लिहून देतो इथं. ठीक आहे, ज्यांना आयडिया नसेल त्यांच्यासाठी इंटिजर इज नथिंग बट होल नंबर. एक्झाम्पल्स: it can contains positive and negative number. इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही नंबर्स येतात. then examples will be like 10, 20, 0. As I mentioned, the positive and negative, so those are the positive numbers. Negative number will be like 10, 20 or anything which you want to add. Okay, those are the examples of integers. Integers are nothing but the whole numbers, and it can be contains the positive as well as the negative numbers. Okay, let's see examples. Just adding here x is equals to 10. I'm just checking the type of x. So it's int. मला दोघांमध्ये डिफरन्स सांगा. याचा आउटपुट काय असेल? क्लास. क्लास इन. ओके, हा फरक आहे दोघांमध्ये. मी जर प्रिंट स्टेटमेंट यूज करत असेल आणि विदाउट युझिंग द प्रिंट स्टेटमेंट. सिम्पल. देन जसं तुम्हाला म्हटलं की इंटिजरमध्ये निगेटिव्ह नंबर्स येतात आणि पॉझिटिव्ह नंबर. सो लेट्स चेक वेदर इट्स राईट ऑर द रॉंग. टाइप ऑफ x, it's also integer. Let's check with the another example. X is equals to taking -100, printing x. So yeah, it's also indicate -100 is an integer. So means it's prove that integers can contain a positive and the negative numbers. Okay, let's go to the next data type, which is nothing but the float. So in the float, it contains positive, same thing, positive and negative number. With decimal point. मराठीमध्ये ज्याला दशांश चिन्ह म्हणतात. तो जे काय पॉईंट वगैरे म्हणतात तो बी 2 डिजिट्सच्या मध्ये. दॅट इज डेसिमल पॉईंट. So it will be like that. Example 3.14 something. पाई ची व्हॅल्यू किती आहे माहिती आहे? What is the value of pi? 22/7 or 3.14. आणि पॉईंट्स मध्ये 3.14. सर मला एक डाऊट होता. इंटिजरला आपण होल नंबर नाही कन्सिडर करू शकत ना, कारण बिकॉज वी ऑल्सो हॅव नेगेटिव्ह इन दॅट. हो, पण निगेटिव्ह संख्यांना पण होल नंबर असतो. नाही सर, 0
नाही 0 बट एक टू मिनिट, पॉझिटिव्ह इंटिजर्स. एकच मिनिट, एक रिवर्स क्वेश्चन. निगेटिव्ह नंबरचा मला स्क्वेअर काढता येतो का नाही? नाही काढता येत. इफ आय नाही स्क्वेअर काढता येतो, हां, मग मी तेच म्हणतो निगेटिव्ह स्क्वेअर नंबर. रूट नाही काढता येत. ओके, आय एम टेलिंग अबाउट द स्क्वेअर, नॉट स्क्वेअर रूट, राईट? पूर्ण वर्ग संख्या हे म्हणतो मी स्क्वेअर रूट म्हणत नाही. सर एवढी डेंजर मराठी नाही आहे. ओके, मग सी म्हणजे मी हे म्हणतोय की कोणताही नंबर असेल ना तर त्याचा वर्ग काढता येतो ना, पूर्ण वर्ग संख्या वगैरे हे मराठीमधल्या कन्सेप्ट आहे. ओके, यू कॅन सर्च GPT आहे ना, की इंटिजर्स जे आहेत ते ना होल नंबर्स आहेत का नाही चेक करा. ठीक आहे, आहेत, पण जे नेगेटिव्ह इंटिजर्स आहेत ते होल नंबर नाहीत ना सर. चेक केलं तुम्ही? म्हणजे इफ वी डू स्क्वेअर. चेक केलं तुम्ही? हा, मला म्हणजे तुम्ही लिहिलं होतं तेव्हाच डाऊट होतो, बट ते नाही नाही. चेक केलं का म्हटलं तुम्ही? हॅव चेक? हो. एकच मिनिट मी चेक करतो. GPT असेल माझ्याकडे. GPT किंवा गुगल सर्च केलं तरी चालेल, काय अडचण नाही. ओके, तुम्ही असं म्हणतात की इंटिजर होल नंबर नाहीत, राईट? बरोबर, निगेटिव्ह, राईट अंशा? हॅलो, येस सर, जे नेगेटिव्ह इंटिजर्स आहेत ते होल नंबर नाही आहेत. ठीक आहे. सर पण चॅट जीपीटीवर आहे. Whole number is a set of numbers include the non-integer, non-negative integer 0, 1, 2, 3 dots. The means do not include the negative numbers. Okay, integers, all whole number they negative counterpart, so minus 3, minus 2 dots, natural numbers. हे काय आहे? बरोबर दाखवते, माझं खराब झालं. काय झालं? सी सर, होल नंबर नाही आहेत नेगेटिव्ह पार्ट ऑफ इंटिजर्स. Negative integers are part of set of integers but are not the part of set of whole number. Set of integer but not part of set of whole number. So I will copy paste the same statement so you can understand. Integers a part आहेत but whole number नाही. So I will explain this. Okay, integers आहेत ते whole number आहेत. कोण आहे? बोला रे, पाठीमाग काय टाईप करू नका, बोला, मी स्क्रीन शेअर केली. ठीक आहे, इंटिजर्स आर द होल नंबर्स अँड इट कॅन कंटेन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. या केसमध्ये सांगतो, निगेटिव्ह इंटिजर्स आर द पार्ट ऑफ सेट ऑफ इंटिजर्स. जे काही निगेटिव्ह नंबर्स असतील ना ते इंटिजर्सचा पार्ट असतील. ओके, बट इट्स नॉट मॅन्डेटरी की निगेटिव्ह नंबर्सना होल नंबर असले पाहिजे. मी परत करते माझा पॉईंट. ठीक आहे, निगेटिव्ह आहेत ते होल नंबर्स असले पाहिजेत. ओके, आणि दोघं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर कन्सिडर असं करतात असं लिहिलं आहे. पण त्यातला मी पॉईंट रिपीट करतो लास्टचा. निगेटिव्ह इंटिजर्स आर पार्ट ऑफ इंटिजर्स. निगेटिव्ह हे इंटिजरचा पार्ट्स असतील, बट इट्स नॉट मॅन्डेटरी की ना निगेटिव्ह इंटिजर्स आहेत ना ते होल नंबर असले पाहिजे. क्लिअर आकांक्षा? येस सर. बाकी कोणाला डाऊट आहे? दोन्ही स्टेटमेंट लिहिले बरोबर आहेत, फक्त एक्सप्लेन करायचा आणि समजून घेण्याचा वेगवेगळा होता. इंटिजर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील, निगेटिव्ह इंटिजर पार्ट्स असतील इंटिजरचा, बट इट्स नॉट मॅन्डेटरी की निगेटिव्ह ना होल नंबर असतील. बट इंटिजर कॅन बी अ निगेटिव्ह नंबर. क्लिअर? हॅलो, Yes sir. ठीक आहे. हे सगळं पाहिजे असेल तर मी ते ॲड करून घेतो. फ्री टाईम झाल्यानंतर वाचून बघा. काहीतरी पेस्ट केलं होतं तर काय होतं? Paste with ChatGPT केलं. ओके, सोर्स ChatGPT.
इथे ॲड केलं आहे, फ्री झाल्यानंतर वाचत बसेल. ठीक आहे. देन कम टू द सेकंड पॉईंट, फ्लोट. इट कन्सिडर द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह नंबर विथ द डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटसोबत ना हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर त्यामध्ये ॲड होतील. लेट्स सी. ओके, आणि तुमचा आणखी एक सेकंड काय डाऊट होता, निगेटिव्ह नंबर होल नंबर ना. ओपन झाल्यानंतर चेक करू. ठीक आहे. सपोज y इज इक्वल्स टू 10.456. मला उद्यापासून नोट्स घेऊन बसा लागेल. ओके, मी न बघता शिकवत होतो. ठीक आहे. y is equals to 10.4.6. okay, so type of y is equals to float because it simply indicate the decimal point. And second, y is equals to 0.213 something. Okay, now checking the type of y, so it's again indicate the float. Then y is equals to 0.0 and the type of y is equals to, it's again indicate the float. Next, complex number. यामध्ये काय डाऊट येऊ ना? नो सर. कॉम्प्लेक्स. बाकीच्यांना? नो सर, नो डाऊट. अरे बाकीचे झोपले जागेवर. जर डाऊट आहे का म्हणतो मी? नो सर. नाही. मेघा? नाही. ठीक आहे. हे आन्सर तोपर्यंत आपण तोपर्यंत तिकडे कंटिन्यू करू. ओके, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? म्हणजे रूट ऑफ -1. ओके, बस एवढंच. नाही, त्याच्यामध्ये पार्ट असते, म्हणजे लाईक जनरल फॉर्म्युला a + bi where I is the rational number. रिअल आणि इमॅजिनरी. Well, हॅलो. a where I is complex. Yes. मॅथ शिकवले का कॉलेजमध्ये? ते तर सर शाळेमध्ये शिकवलेलं आहे हे सगळं. रिअल आणि इमॅजिनरी. ओके, मी एक लिहितो, त्यामध्ये मला सांगा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे. तुम्ही रूट पार्ट म्हटलात ना काहीतरी? हा, त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे जसा जे, हा जे ठीक आहे. यातला मला इमॅजिनरी पार्ट. सांगा रिअल आणि इमॅजिनरी कोणता आहे सांगा. 4 is real part, 7j is imaginary part. राईट. आणि ते रॅशनल म्हणत होतात ते सर चुकीने निघलं, ते रिअल आणि इमॅजिनरी म्हणायचं होतं. म्हणूनच म्हटलं मॅथ कोणी शिकवलंय. इमॅजिनरी का मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवतात असं? कॉलेजवाले काय शिकवतात सर, जाऊ द्या. नंतर तुम्ही इथे आहेत ना शिकवण्यात. ओके, सो कॉम्प्लेक्स. इट कंटेन्स द रिअल अँड द इमॅजिनरी पार्ट. A is equals to 4 plus 7j, where 4 is the real part and 5j is the imaginary part. So let's check the data type complex. A is equals to 4 plus 5j. So checking the type of A. So it is complex. Then checking with another example, A is equal to 6 minus 7j. Checking the data type, it's again indicate the type of A, so it will be complex definitely. Checking with another example, A is equals to -3 minus 5j. Type of A, so it will be same complex. Okay, next question. सर ह्याच्यात चांगलं आहे, डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर येतात. हो. C++ मध्ये ऑपरेटर ओव्हरलोडिंग करून मग त्याला कॉम्प्लेक्स नंबर क्रिएट करावा लागतो. ओके, म्हणून तर डेटा सायंटिस्ट पायथन यूज करतात ना. 90 to 95% पायथन इझी आहे म्हणून.
C++ नाही वापरत रिअर केसेसमध्ये. इवन दो मी जेवढं काही इंडस्ट्रीमध्ये काम केलं ना किंवा जे कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलं प्रत्येकाकडनं ऐकलं कधीच कोणी C++ यूज केलं नाही. इवन दो जिथं जॉब रिक्वायरमेंट आहे किंवा जिथं जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा स्किल सेट येतो ना त्या केसमध्ये पण मी पाहिले असतील जर 100 जॉब जे आहे ना तर त्यामध्ये तुरळक 0.1% किंवा 1% रिअर केसेसमध्ये कुठेतरी जावा किंवा C++ मेन्शन केलं असेल. पण अल्टिमेटली इम्पॉसिबल म्हणेल मी जिथं काय पाहिलं तिथं. कारण पायथन अँड आर दोज आर द मस्ट. 95% पायथन वापरलं. आर कुठेतरी आउटडेटेड टाईप आहे पण ते पण कधीच वापरलं मी पाहिलं नाही. कोणी शिकून ठेवतात पण इम्प्लिमेंट कोणी केलेलं पाहिलं नाही आजपर्यंत. मे बी तसे प्रोजेक्ट नसेल किंवा सध्या त्यावरती काम चालत नसेल कारण त्यापेक्षा भरपूर टूल्स आहेत अवेलेबल. ओके देन आपण होतो तिथं टाईप होते. टेकिंग अनदर एक्झाम्पल इज इक्वल्स टू -9j. याचा डेटा टाईप सांगा काय असेल. कॉम्प्लेक्स नंबर. ऑब्वियसली राईट कारण इथं सी इथं ना जे आहे ॲड केलं इमॅजिनरी पार्ट. चेकिंग विथ अनदर एक्झाम्पल a इज इक्वल्स टू 0 + 0j. Sorry, it's O. Type of A will be again shift enter complex. Type of complex 0 is equals to 50, 20, 45. याचा पण डेटा टाईप तोच असेल. दिसायला जर वेगळं असेल तरी डेटा टाईप तोच असेल. असं का कोणी सांगेल. कॉमा टाकणार आहे आपण. बरोबर. एक चेंज करून दाखवतो आणि सांगा डेटा टाईप काय असेल याचा. फाईन. आत्ता विदाउट कोमा कॉम्प्लेक्स. फक्त कोमा इन्सर्ट होत असेल तर डेटा टाईप चेंज होते. अदरवाईज इट विल बी द सेम. ठीक. पाहू पुढचा डेटा टाईप. टपल तर क्लिअर झालेला आहे. जस्ट आत्ताच मी एक्झाम्पल दिलं होतं. ओके. स्ट्रिंग फोरकास्टिंग नावाचा प्रकार ऐकला आहे का. स्ट्रिंग फोरकास्टिंग. हॅलो ऐकलं सर. काय आहे? असतं त्याला माहित नाही काय ऐकलं. ओके. एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी वापरतात स्ट्रिंग फोरकास्टिंग. ओके. हे सेल्स फोरकास्टिंग डिमांड फोरकास्टिंगवाला फंड नाही. हे स्ट्रिंग फोरकास्टिंग वेगळं. तर एक मिनटात स्ट्रिंग फोरकास्टिंग काहीतरी वेगळं फॉर्मॅटिंग तर नाही. स्ट्रिंग फोरकास्टिंग असंच काहीतरी. सॉरी स्ट्रिंग कास्टिंग. ओके इट्स माय मिस्टेक. इट्स ॲक्च्युअली स्ट्रिंग कास्टिंग. एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करतात. ते सध्या फोरकास्टिंगचा प्रोजेक्ट चालू आहे ना त्यामुळे फोरकास्टिंग तोंडामध्ये आलं चुकून. ओके. वन्स यू एंटर इन द इंडस्ट्री यू विल लर्न लॉट ऑफ अबाउट फोरकास्टिंग. ओके सर हां बोला. स्ट्रिंग तेच म्हटलं ते टाइम सिरीजचं आहे ना स्ट्रिंग फोरकास्टिंग. राईट. सेल्स फोरकास्टिंग टाईम फोरकास्टिंग किंवा डिमांड फोरकास्टिंग हे सगळं ना टाईम सिरीजच्या अंडर येते. या दोन्ही गोष्टी माहिती आहे. डिमांड फोरकास्टिंग आणि सेल्फ फोरकास्टिंगमध्ये काय केलं जातं आहे. एनिवन. नाही सर रिसेंटली एक्झाममध्ये टाइम सिरीज ॲनालिसिस बद्दल होतं मग त्याच्यात एक्झाम्पल होते म्हणून लक्षात होतं. ओके. बाकी कोणाला आयडिया आहे टाईम सिरीज किंवा सॉरी टाईम सिरीजमध्ये जे काय सेल्स फोरकास्टिंग आहे किंवा जे काय सेल्स फोरकास्टिंग आणि दुसरं सांगितलं प्रोडक्ट फोरकास्टिंग. ओके. या दोघांमध्ये डिफरन्स काय आयडिया आहे का कोणाला. असेल तर सांगा. नसेल तर मी सांगतो किंवा मी पुढे मूव्ह करतो. येस ऑर नो. नो. अरे हे डेटा सायन्सचा पार्ट आहे. मी काय तुम्हाला इतिहास भूगोल शिकवत नाही आहे. शांत बसायला. उद्या तुम्ही या गोष्टीवरतीच काम करणार आहात. सॉरी
प्रतीक माहिती आहे? नाही. ओके, शिकलं असेल कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये. विसरलो असेल आता बहुतेक. ओके, सी सांगतो. डिमांड फोरकास्टिंग आणि सेल्स फोरकास्टिंगमध्ये डिफरन्स. लेट्स स्टार्ट विथ पायथन टाइप कास्टिंग फॉर न्यूमेरिकल डेटा टाइप. ओके, हेडिंग. It is used to change the data type. स्ट्रिंग कास्टिंग ते म्हणजे एक आहे एका डेटा टाईपपासून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये, पण बेसिकली कास्टिंग वर्ड्स डील विथ द चेंजिंग द डेटा टाईप, चेंजिंग द डेटा टाईप ऑफ व्हेरिएबल. Okay, next for that we need to specify the output variable of data type. ठीक आहे. सी तुम्हाला जर एक डेटा टाईप जर दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल की तुम्हाला आउटपुटमध्ये कोणता डेटा टाईप पाहिजे. ओके, सो कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे ते पाहू. ओके, पॉसिबल कशामध्ये आहे. सो नंबर्स तर तुम्हाला माहीत आहे कशामध्ये कोणत्या डेटा टाईपमध्ये येतात. इंट, फ्लोट अँड देन कॉम्प्लेक्स यामध्ये नंबर्स येतात. स्ट्रिंगमध्ये नंबर्स येतात का? येतात का? येस ऑर नो? हॅलो, नो सर. अरे शांत काय, मला कळत नाही तुम्ही काय झाले. एकच मिनिट. हॅलो सर, माझा आवाज येतो? येतो एकच मिनिट. लेट इट बी. कम टू द नेक्स्ट पॉइंट. Okay, Python type casting for the numerical data type, and the numerical data types are int, float and the complex as we already seen. Now come to the next part की कोणकोणत्या डेटा टाईप्सनं कन्वर्जन पॉसिबल आहे एक दुसऱ्यामध्ये. सो इंटचं ना फ्लोटमध्ये कन्वर्जन करता येईल तुम्हाला, देन इंटचं कॉम्प्लेक्समध्ये करता येईल, किंवा अगेन फ्लोटचं इंटमध्ये करता येईल, again float to complex. After that it's a problem hai, but complex to float आणि complex to int कन्वर्जन करता येत नाही. दाखवतो का येत नाही ते. ठीक आहे, क्लिअर. हे जे आहे ते येत नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जर स्टार केले इट्स नॉट पॉसिबल. पुढे पाहू येत आहे की नाही, की फक्त मी म्हणतोय म्हणून हे असं आहे. लेट्स सी विथ द एक्झाम्पल्स. फर्स्ट इंट टू फ्लोट. For example, a is equals to 45, which is all you know, or like 37, whatever it will be. It's the number. Using a print statement, print data type of a next type of a. सो एचा जो काही डेटा टाईप असेल ना तो तुम्हाला इथं फायला भेटेल. सो ॲज यू कॅन चेक ए इज इक्वल 37 अँड द प्रिंट डेटा टाईप ऑफ ए और द टाईप ऑफ ए इज इक्वल्स टू इंटिजर. हा इंटिजर आहे. ओके, देन कन्वर्ट कसं करतात इंटिजर टू फ्लोटमध्ये पहा. बी इज इक्वल्स टू एक अनदर व्हेरिएबल मी असाइन केलं, फ्लोट. ज्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आहे तो डेटा टाईप मेन्शन करायला लागतो. मी अगोदर पण भेटलं होतं, आठवत नसेल तर मी दाखवतो पॉईंट. We need to specify the output variable data type.
जो काही तुम्हाला आउटपुट डेटा टाईप पाहिजे ते तुम्हाला स्पेसिफाय केला पाहिजे किंवा मेन्शन केला पाहिजे. सो फ्लोट ऑफ ए इज इक्वल्स टू फ्लोट ऑफ ए, आणि त्यानंतर पुढे नेक्स्ट लाईनला तुम्ही ॲड कराल प्रिंट बी or type of b, adding the same line with minor changes. Let's see what is the output. Change a चा डेटा टाईप 37 होता, पण नंतर त्याचा डेटा टाईप फ्लोट दाखवतो. क्लिअर झालं? परत सांगतो, a इज इक्वल टू 37 होता, त्यानंतर मी जो काय आहे डेटा टाईप चेक करण्यासाठी मी याला प्रिंट करून घेतला, तर तो बोलला की याचा डेटा टाईप ना इंट आहे, म्हणजे हे आहे. इथपर्यंत कोड झाला फिनिश. नंतर ओके, तुम्हाला आणखी इझी समजण्यासाठी मध्ये प्रिंट स्टेटमेंट ॲड करतो. ॲडिंग प्रिंट स्टेटमेंट. ओके, अरे एक मिनिट, डबल कोडमध्ये हे ॲड करायला लागेल, त्याशिवाय प्रिंट होणार नाही. ओके, हे असं काय झालं तर सांगतो. स्ट्रिंग रन होती किंवा एरर इन मे बी. एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम आहे. सर ते डबल कोट 4 वेळेस लागलेत. ओके, आत्ता येईन. ठीक आहे. सो दॅट इज द डिफरन्स. डबल कोट आले ते सिंगल कोटची ऐवजी. ए इज इक्वल टू 37, प्रिंट डेटा टाईप ऑफ ए आणि टाईप ऑफ ए. सो इथं क्लोज झालं फर्स्टवाली स्टेप, डेटा टाईप भेटला. सेकंड स्टेपमध्ये ते प्रिंट स्टेटमेंट मी सेपरेट करण्यासाठी तुम्हाला प्रिंट करून दाखवलं. त्यानंतर मला डेटा टाईप कन्वर्ट करायचं इंटू फ्लोट, म्हणजे अगोदर इंटिजर 37 असेल, सो फ्लोटमध्ये त्याला 37.0 करायचे. सो असाइन वन व्हॅरिएबल विच इज कॉल्ड बी, अँड बी इज इक्वल टू फ्लोट ऑफ ए. फ्लोट असाइन केला डेटा टाईप. मी ॲज ऑलरेडी मेन्शन की जे का आउटपुट डेटा टाईप पाहिजे तुम्हाला ॲड करायला लागेल किंवा मेन्शन करायला लागेल. एला जशाच तसं ॲड केलं, प्रिंट बी केला आणि बीचा डेटा टाईप चेक केला तर तो फ्लोटमध्ये कन्वर्ट झाला किंवा चेंज झाला, आणि तो नंबर पण चेक केला तर चेंज झाला. इट्स नो 37च्या जागी 37.0. क्लिअर? क्लिअर? येस सर. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळालं असेल. जे गुपचूप आहेत आणि जे बोलतात ते दोघांना पण कळालं असेल. आय असून दॅट. आणि मार्क माय वर्ड्स, इफ यू कीप क्वाइट, it will keep quiet until your last moment of interview and the last moment of selection. हे इथंच नाही, मी बॉन्डवर लिहून दिला तयार आहे. लिहून या बॉन्डवर देताना मी साईन करून देतो त्यावरती. कारण जे फर्स्ट ऑफरमध्ये क्रॅक होतात ना, फर्स्ट इंटरव्ह्यूमध्ये प्लेस होतात ना, त्यांच्यातला ॲटिट्यूड, त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टींना वेगळ्या पाहायला मिळतील. उगच देत नाहीत आय टीमध्ये 30-30 लाख 2 आणि 3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरती. वेळ नाही लागला तुम्हाला. त्यांचा एक जस्ट ॲज्युम करा, जर मी तुम्हाला जर 24 लाखाचं पॅकेज म्हणत असेल मी, तर दिवसाला तुम्हाला नाही ते 7,000 पडतील, 7-8,000 8,000 पडतील. वेळी नाही, त्या दिवसाला 8,000 तुम्हाला दिले 8 तासासाठी. आकांक्षा, गेट माय पॉईंट? येस सर, मी तर बोलते सर. हो, म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय, बोलते म्हणून. बोलत नाहीत त्यांना म्हणलं असतं तर ते सुधारले असते ना. 2 वेळेस बोलून पण ते शांत आहेत. म्हणजे तर ते 30 लाखापेक्षा जास्त डिझर्व करतात किंवा कमी डिझर्व करतात. ओके, इंटू कॉम्प्लेक्स, इंटिजरपासून कॉम्प्लेक्समध्ये आपण कन्व्हर्जन करू. टू चेकिंग टाइप ऑफ A. Let's check class is integer as already we know. Then second, B is equals to complex print B. आणि यानंतर सेम लाईन प्रिंट करतोय डेटा टाईप चेक करेल जे काय आउटपुट असेल त्याचं. इथं पण बी करायला पाहिजे होतं. ठीक आहे, काय अडचण नाही. क्लिअर? कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्जन कसं झालं?
येस सर. येस सर. ठीक आहे. फ्लोट टू इंट. नेक्स्ट आहे डेटा टाईप फ्लोट. नेक्स्ट लाईन is equals to 15.245 or something. Print ओके. इनिशियली याचा डेटा टाईप फ्लोट होता, नंतर मी कास्टिंग वापरला आणि कास्टिंग नंतर फ्लोट टू इंटिजरमध्ये कन्वर्ट झाला. 15.345 आणि आउटपुटमध्ये फक्त 15. आय होप इट हॅज बीन क्लिअर. परत डाऊट क्लिअर करण्यासाठी एक वेगळं एक्झाम्पल घेतो. मायनर चेंजेस आहेत एक्झाम्पलमध्ये. सो 15.385 जागी मी नंबर टाकतो 0.99. लेट्स चेक. ठीक आहे. 0.99 फक्त 0 भेटला आउटपुट, म्हणजे फ्लोट टू इंट कन्वर्जन झालेलं आहे. ओके. नंतर आणखी एक फंक्शन आहे राऊंड म्हणून. मी सांगितलं असेल मागच्या 1-2 लेक्चरमध्ये राऊंड फंक्शनचं काय काम आहे. जर नंपायमध्ये गेला तर np डॉट अराउंड का राऊंड काहीतरी फंक्शन आहे आणि इथं फक्त राऊंड आहे. 1 पॉईंट. ओके. देन राऊंड फंक्शन यूज करतो मी. राऊंड 8,1. ओके. म्हणजे जे काय पॉईंट आहे ना, डेसिमल पॉईंट, त्याच्या पुढचे फक्त एकच डिजिट अलाव करेल. 5.6 आहे तर त्याचं राऊंड फिगर केलं आहे, सो इट विल बी 1.56चा 1.6. क्लिअर. सेकंड इज इक्वल्स टू, हे शुभम आहे का? आकांक्षा, आवाज आला शुभमचा मला. नाही सर. कोणीतरी म्हटलं नाही सर. तो कोण होतं? कोण होतं? पुष्कर आय गेस. पुष्कर. ओके. मला ते शुभम सारखा आवाज आला, म्हटलं मी आलो न करता क्लासमध्ये कसा आला. ओके. एज इक्वल टू 1.99. सो जर राऊंड फिगर केलं सो भेटलं मला एजची व्हॅल्यू 1.99 होती, त्याच्या ठिकाणी 2.0. क्लिअर. नेक्स्ट आहे फ्लोट टू कॉम्प्लेक्स, जिथं ना फ्लोट डेटा टाईपचं कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्जन केलं जाईल. लास्ट बॅचमध्ये एक स्टुडंट होता, त्या आता एकदम ते 30 लाखावर नाही आलं. सर म्हणे 30 लाखाचं काय गरजेचं आहे, 3 लाखामध्ये पण आयुष्य निघते ना, 30 लाखाची काय गरज आहे. सो आय जस्ट रिप्लाइड चॉईस इज युअर्स. करेक्ट. तुम्हाला काय बरोबर काय ते कळतच नाही, तुम्ही आणखी लहान आहे. लेट इट बी. एकदा कार्पोरेटमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला कळेल की काय असतं त्या गोष्टी. एज इक्वल टू 15.56. प्रिंट डेटा टाईप ऑफ एचा जो काय डेटा टाईप असेल तो प्रिंट होईल. त्यानंतर बी इज इक्वल्स टू एचा जे ओरिजिनल डेटा टाईप असेल फ्लोट, त्याला मी कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करतो. सो इट विल बी बी इज इक्वल टू कॉम्प्लेक्स ऑफ ए, देन प्रिंट बी and again printing the data type of B. So you can see data type already float होता, floatचं conversion complex मध्ये केले. So final out will be look like this. So data type is complex.
नेक्स्ट example change करतो. So adding here like 0.45, same converted data data type from float to complex. You can see the output, and at the last we are going to convert from complex to int and complex to float, जो कि impossible आहे किंवा कन्वर्ट होत नाही. लेट्स सी वेदर. हॅलो सर. हां बोला. सर जर निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली तर इथं पॉईंटनुसार जर सर निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली तर 0.4 पाहिजे तिथं. इथंच ना. नाही सर 0.45 आहे त्याच्या जागी समजा सर -0.45 घेतली तर. हो मग मी तेच म्हणतो ना, इथंच ना मग. ठीक आहे. हो सर. क्लिअर. ओके सर ठीक आहे. नेक्स्ट कॉम्प्लेक्स टू इंट इज इक्वल्स टू 10 प्लस 5j. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि आपण कॉम्प्लेक्स नंबर यामध्ये कन्वर्ट करत आहोत इंटमध्ये. लेट्स सी इट्स पॉसिबल ऑर नॉट. ओके बी कॉम्प्लेक्स इंट करायला गेला कारण इंटमध्ये कन्वर्ट करत आहोत. इट्स गिविंग एरर कारण कॉम्प्लेक्स टू इंटिजर पॉसिबल नाही. कांट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू इंट. आणि मी सांगितलं होतं सेकंड डेटा टाईप कॉम्प्लेक्स टू फ्लोट. हे पण पॉसिबल नाही. कंट्रोल ऑल, कंट्रोल सी, कंट्रोल V. So it will be float and result error that can't convert complex into the int. Clear? येस सर. ओके. सो इथं तुमचं ना बऱ्यापैकी किंवा सगळंच डेटा टाईप संपत आहे. ओके बाकी आहे डेटा टाईप, डिक्ट आहे, सेट आहे, फ्रोझन सेट. डोंट वरी, त्यानंतर पुढे सांगेन. पण हे बेसिक ना तुम्हाला पुढे स्टार्ट करण्यासाठी किंवा पुढच्या गोष्टीसाठी ह्या ना काही प्रिरिक्विसाइट्स होते जे की मॅन्डेटरी होते पुढे जाण्यासाठी, त्यामुळे घेतलं. आत्ता मी पुढे स्टार्ट करतो आहे स्ट्रिंगवाला पार्ट. ओके असं दररोज एक डेटा टाईप म्हणजे दररोज म्हणजे होणार नाही एका दिवसात एक्सप्लेन, पण तुम्हाला दररोज आता डेटा टाईप पाहायला मिळतो. क्लिअर. येस सर. आय होप क्लिअर असेल. सो या फाईलचं नाव होतं डेटा टाईप. ठीक आहे. ओपन होते फाईल. ओके इथं होतं होल नंबरबद्दल काहीतरी चालू होतं आपलं. नो नेगेटिव्ह नंबर कॅन नॉट बी कन्सिडर ॲज अ होल नंबर. होल नंबर आर डिफाईन ॲज. ओके मी ठीक आहे ते पेस्ट करून देतो, तुम्ही वाचा, त्यामध्ये मी पेस्ट करून देतो. आकांक्षा बोलली ते बरोबर आहे. होल नंबरवाली टर्म बरं का. ओके बाकी जी वरची टर्म होती ती जशाच तशी आहे. वरच्या टर्मला 2 अप्रोचेस आहे आणि खालची टर्म जशाच तशी आहे. एक मिनिट इथं पेस्ट करतो. यामध्ये काही चेंजेस नाही. इथे जी लाईन ॲड केली होती ठीक आहे जशाच तशी आहे. ॲडिशनल एक लाईन इथं पेस्ट करतो. ठीक आहे. इथं मी एक्सप्लेन केलं होतं काय कनेक्शन आहे ते किंवा वरती सांगितलं ते आहे पुढे ते ॲड केली मग शिकते मी पुढे सांगितलं तर. हां ठीक आहे. हे असतील निगेटिव्ह इंटिजर असतील, पण हे वाला जे कनेक्शन मागे सांगितलं ते लक्ष देऊन वाचा. ठीक आहे. बाकी हे रिनम होत नाही नोटबुक, ते पाहून घे नंतर. डेटा टाईप लेटेड नंतर पाहून घे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सी इट्स नॉट पॉसिबल की ChatGPT पण कधी कधी राईट असेल किंवा ऑलवेज राईट असेल. दॅट रिझन इज दो GPT ना एक हे प्री ट्रेन मॉडेल आहे.
प्रीटेन म्हणजे फॉर एक्झाम्पल जस्ट गिव्ह एक्झाम्पल, मी चॅटबॉट डेव्हलप केला आहे जो की ना लिमिटेड नॉलेजवरती डेव्हलप केलं आहे. मी त्याला ना एक बुकची PDF दिली आणि त्याला मी तेवढ्यावरतीच ट्रेन केलं आणि तेवढ्यावरतीच आन्सर दिले. ओके, सेम थिंग हॅपन्स हिअर. GPTला आपण ना एक स्पेसिफिक डेटा दिलेला आहे, त्या डेटाची साईज काहीतरी X अमाऊंट असेल आणि त्या डेटावरती GPT ट्रेन केला आहे. सो इट्स नॉट ऑलवेज मॅन्डेटरी की GPTला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला प्रत्येक सोल्युशन देईल अशातला आपण भाग नाही. ओके, तुम्हाला माहिती आहे असेल किंवा ट्राय केला असेल तर प्रत्येक क्वेश्चनला ना त्यांचं देत नाही. मे बी सप्टेंबर 2022पर्यंतचा डेटा आहे तो तर सगळ्यांना माहिती आहे. बट काही तिथं स्टील देर आर सम प्रॉब्लेम की ना तुम्ही जर ॲक्च्युअल कोडिंगमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या प्रॉब्लेमवरती काम करत असाल आणि सेम प्रॉब्लेम जर GPTला फीड करत असाल ना तर कधी कधी अशा केसेसमध्ये पण GPT फेल होतं आहे. सो रिझन इज दॅट की GPT जो प्री ट्रेन मॉडेल आहे ते लिमिटेड डेटावरती ट्रेन केलं आहे. असं नाही की त्याच्याकडनं पूर्ण क्वेश्चनचे आन्सर आहेत की सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आहेत असं पण नाही. बट यू नो समटाईम इट्स फेल बट नॉट ऑलवेज. हां सर आता येस आता चुकीचा आन्सर आलाय, ते म्हणजे इंटीजर वाला होतं ना, हां, तर त्याला म्हटलं हा इंटीजर होल नंबर असतात तो का बोलते की येस इंटीजर्स आर होल नंबर्स, ओके जे की चुकीचं आहे. ते मी म्हटलं ना ते डेटावरती ट्रेन केलं आहे. आय एम नॉट ऑल्सो शुअर. तुम्ही R&D करा दिवसभर, गुगल सर्च करा, हे चेक करा किंवा तुमचे ना जुने बुक्स ओपन करून बघा. ओके, कारण ते रिस्पॉन्स चेंज होईल, कधी म्हणते होल नंबर आहे कधी नाही, चेक करा. बट ॲज पर माय नॉलेज आणि ॲज पर माय रेफरन्स असं जे मला वाटतं की इंटिजर्स आर होल नंबर, हा माझा ओपिनियन आहे. ओके, जे की मी वाचलं होतं, बट त्यामध्ये असेल तर चेक करा. कारण मला एकदा नोट्स चेक करायला लागतील, मी नोट्स चेक केलं नाही. कारण जे तुम्हाला शिकतो ते, कारण हे मला शिकून सवय झाली, त्या गोष्टी डिरेक्टली माइंडमध्ये त्या मी शिकवायला चालू करतो, तेव्हा मी कधीच नोटचा रेफरन्स घेत नाही. बट चेक करा तुम्ही एकदा. सर तर हां बोला. काय झालं स्ट्रिंग? सर बट ते माझ्या जे बुक्समध्ये होतं, आय रिमेंबर 9, 10, 11 पासून तेच म्हणजे शिकवलं होतं. तर तुमचे बुक होल ते नंबर झिरो आउटडेटेड होते, पासूनच आउटडेट होते तुमचे बुक. NCERT होती सर. ते NCERT काही चालत नाही. महाराष्ट्र राज्य ते आहे ना, ते मराठी पुस्तक घ्या आणि वाचा. तर मी आता CBSE बोर्ड होतं ते ते काय म्हणून. माहिती नाही इथं पण कुठे. आमचं तेच हां होतं, होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात आणि ओके. इंटीजर्स ऑल नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. काय तो इंटिजर्स आर लास्ट स्टेटमेंट ऑल नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. ऑल इंटीजर्स आर ऑल नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इंटीजर्स, सॉरी नंबर्स. मग तेच आहे ना, इंटिजर्स आर ऑल निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर, बरोबर आहे ना. हां, बट ऑल इंटीजर्स आर नॉट होल नंबर. ओके ठीक आहे का, ठीक आहे. आज दिवसभर R&D करू. GPT पण फेल व्हायला लागले तुमचं, कधी हो म्हणते कधी नाही म्हणते, पाहूत आज दिवसभर. ठीक ते आहे. पण बरोबर आहे सर, ते काय जे झालं? बोलले ते सेकंड स्टेटमेंट पण काय बरोबर झालं आहे. बोला. आकांक्षा बोलले ते सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. आकांक्षा बोलली ते सगळं बरोबर आहे. आकांक्षा म्हणते म्हणून बरोबर आहे का कुठे सेकंड ऑनलाईन रेफरन्स आहे म्हणून नाही बरोबर नाही आहे? नाही नाही, मला पण तसं वाटतं असं ठीक आहे, बोलतोय. एक मिनिट तुमचं सेकंड स्टेटमेंट स्टेटमेंट आकांक्षा इथं कॉपी पेस्ट करा, मी चेक करतो थोड्या वेळानंतर किंवा फ्री झाल्यानंतर किंवा दिवसभर, किंवा मला मॅसेज करा व्हॉट्सॲपला, मी चेक करतो स्टेटमेंट ते. ठीक आहे, पहा स्ट्रिंग इज इक्वल टू पायथन. सो प्रिंट केली स्ट्रिंग जी आहे ती पायथनला पायथन जशी असते तशी प्रिंट झाली. सेकंड सेम एक्झाम्पल पायथन, फक्त स्मॉल कॅपिटल केले आणि बोथ आर सेपरेट ओके डिफरंट वर्ड बिकॉज इन पायथन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. थर्ड इज इक्वल्स टू ट्रिपल कोटमध्ये पायथन. सो पायथन स्ट्रिंग म्हणजे काय पहा. स्ट्रिंग इज collection of character surrounded by single comma double or triple quote. We cannot use single quote
single quote. We cannot use single quote inside single quote. We cannot use double quote inside double quote. लक्षात असू द्या. ठीक आहे. या थेरोटिकल पार्टमध्ये काय डाऊट आहे जे काय ॲड केलं इथं? काय डाऊट आहे? सिम्पल आहे, लिमन लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. नो सर. बाकी कोणाला काय डाऊट आहे? शांत बसलेली जनता. नाही. ठीक आहे. ओके. हो सर. एक एक्झाम्पल देतो सिंगल कोडमध्ये सिंगल कोडवाला, की बरोबर आहे का चूक आहे. सो ॲडिंग हिअर पायथन्स जस्ट वन एक्झाम्पल. ओके. मिनिंगलेस असेल किंवा याचा अर्थ काय नसेल तर पण तरी पण पहा. एकच मिनिट. ठीक आहे. सिंगल कोडमध्ये सिंगल कोड ॲड करता येत नाही, लक्षात ठेवा. क्लिअर? सिंगल कोडमध्ये सिंगल कोड ॲड करता येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता याचं आउटपुट सांगा काय असेल. मी ॲड करतो. A is equals to Python's क्लास. ओके. आणि आत्ता याचं मला आउटपुट सांगा काय असेल. नाही एक आणखी एक यामध्ये स्मॉल चेंज करतो. हां. नाव यू कॅन टेल मी व्हॉट इज द आउटपुट. It will print. ठीक आहे. प्रिंट होईल. ओके. कारण मी काय म्हटलं सिंगल कोडमध्ये सिंगल कोड अलाव केला जाणार नाही आणि डबल कोडमध्ये डबल कोड अलाव केला जाणार नाही. ही कंडिशन वेगळी आहे. सिंगलमध्ये डबल आहे. ठीक आहे. आणि एक एक्झाम्पल घेतो, क्लिअर होऊन जाईल. डबल कोटमध्ये सिंगल कोट. ठीक आहे. हां, ही वाली केस बाकी आहे. डबल कोटमध्ये सिंगल कोट. ठीक आहे. लक्षात ठेवा, सिंगल कोटमध्ये सिंगल कोट अलाव केलं जाणार नाही, डबल कोटमध्ये डबल कोट अलाव केलं जाणार नाही, पण सिंगल कोटमध्ये डबल कोट अलाव केलं जाईल, डबल कोटमध्ये सिंगल कोट अलाव केलं जाईल. कन्फ्युजन आहे की परत करू हा पॉईंट जे काय बोललो ते. हॅलो. Actually, you had written the same sentence. कुठे दाखव. Self I or ओके, 4. ठीक आहे. इथं डबल मी कॉपी पेस्ट केलं, चेंज करायचं बाकी होतं, सॉरी. डबल कोट डबल. ठीक आहे. काय डाऊट आहे हे सोडून आणखी रेक्टिफाय करायचं होतं. कॉपी पेस्टचे परिणाम. क्लिअर आहे? Yes. ठीक आहे. Yes, sir. नेक्स्ट पॉईंट. ओके. पायथनबद्दल असं काही ऐकलं आहे का? कोणी विचारलं पायथन का आहे तर आन्सर काय द्याल? डोंट से इट्स प्रोग्रामिंग लँग्वेज. आय नो इट्स प्रोग्रामिंग लँग्वेज, पण अपार्ट फ्रॉम पायथन काय आणखी असं पण नका म्हणू नका की पायथन आणखी दुसरं काय आहे. ठीक आहे. कोणी विचारलं तर लक्षात असू द्या पायथन का आहे काय सांगायचं. सो पायथन इट्स हाय लेवल प्रोग्रामिंग. आणि काय वर्ड्स ॲड करतो थोडं इम्प्रेसिबल होण्यासाठी. इंटरप्रिटेड, जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. आणखी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आय टीमध्ये ना किंवा स्पेशली डेटा सायन्समध्ये तुम्ही किती वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या किंवा 20 असू द्या किंवा 30 असू द्या, एक्सपिरियन्स डजंट मॅटर. तुमचे रूट्स ना स्ट्रॉंग असले पाहिजेत. ओके. आता जरी ना आय टीमध्ये एखाद्या मॅनेजर लेवलसाठी पोझिशनला जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, जर तुम्हाला 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, डेटा सायन्समध्ये सांगतो मी, बाकीचं मला तेवढी आयडिया नाही, बट डेटा सायन्समध्ये क्लीन अँड सगळ्या गोष्टीबद्दल क्लिअर आयडिया म्हणून सांगतो आहे. तुम्हाला 12 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल आणि मॅनेजर पोझिशनसाठी ॲपेअर होत असेल ना, तरी दे विल डेफिनेटली गोना आस्क
what is linear regression and what are the assumptions. ओके, सो तिथे ना तुमचे रूट स्ट्रॉंग पाहिजेत, जे काय तुम्ही शिकलात ना त्या गोष्टी तुमच्या टचमध्ये पाहिजेत. फिलॉसॉफी, ओके, इट डिझाईन ऑफ फिलॉसॉफी. ती एक वरची लाईन सांगितली तरी चालेल, हे खालचं सांगायची गरज नाही, हे जस्ट ना तुमच्या इन्फोसाठी मी ॲड करून देतो. इट्स युअर ओन चॉईस. एम्फासाइजेस code readability with the use of significant indentation. ठीक आहे, स्पेलिंग पाहून घ्या तुम्ही. आणि पायथन इज डायनॅमिकली टाइप लँग्वेज. पायथन इज, कोणी पहिलं लेक्चर केलं असेल किंवा पाहिलं असेल तर त्यामध्ये मी ॲड केलं होतं की डायनॅमिकली टाईप लँग्वेज म्हणजे काय आहे. म्हणजे सर त्याच्यामध्ये इन फ्लोट वगैरे डिफाईन करावं नाही लागेल, म्हणजे डेटा टाईप बेसिकली डिफाईन करावं नाही लागेल. ओके, when we define a variable. ठीक आहे, ठीक आहे. पाहू मल्टीलाईन कमेंट स्ट्रिंगमध्ये कशा यूज करतात. आपण पाहिलं होतं कमेंट, बट इथं पाहू आता. लेट्स सी मल्टीलाईन कमेंट. सो काहीतरी एक मी टेक्स्ट कॉपी पेस्ट करतो कुठलं तरी. रिनेम होत नाही आता असं वाटतं मला, नाही झालं. ठीक आहे, एक मिनिट कॉन्टेक्स्ट घेतो कुठलं तर. मला फक्त 2-4 लाईन पाहिजे. डेटा सायन्स, ओके. ठीक आहे, परत ते सारा डेटा सायन्स विकिपीडिया टाईप नाही झालं, काय अडचण नाही. तर तुम्हाला काही लाईन्स पाहिजेत त्यासाठी मी यूज करतो. आकांक्षा तुमच्या बॅचला एक बुक दिलं होतं का, थिंक लाईक डेटा सायंटिस्ट PDF? हॅलो, नाही सर, नव्हती दिली. ठीक आहे, मी लिंक शेअर करतो ड्राईव्हची. सुट्ट्याच आहे का तुम्हाला वेळ किंवा बाकीचे वेळ? हॅलो हॅलो सर. हां, आवाज येतो ना? हॅलो, आवाज येतोय का म्हटलं सगळ्यांना? येस सर. ओके, ठीक आहे. जर फ्री असाल ना तर एक बुक आहे, मी ते बुकची ना लिंक शेअर करतो. ॲक्च्युली त्या बुकची 6-7 हजार किंमत आहे, 5च्या पुढेच आहे. सो मी त्या बुकची ना लिंक शेअर करतो. थिंक लाईक डेटा सायंटिस्ट. ओके, त्यांचं डोकं कसं चालतं, विचार कसं करतात याबद्दल ते बुक आहे. फ्री टाईम असेल तर नक्की वाचा. म्हणजे बुक देत नाही एक्झॅक्ट, माझ्याकडे PDF फाईल आहे त्या बुकची. ओके, सो ही एक ना स्ट्रिंग आहे. सो मी प्रिंट करतो स्ट्रिंग, प्रिंट एस. सो हे जशी असतं तशी काहीतरी प्रिंट होतं. हे इकडचं तिकडं आर झाले माहिती आहे, हे अँड वेन इकडं आलं आहे. ठीक आहे, किंवा मग एक काम करतो आणखी. हां, नाव इट्स ओके. इथं पण चेंज करून घेतो. ठीक आहे, एका लाईनमध्ये बसत नाही, मग इकडचं तिकडं होतं आहे. नो वरीज. ठीक आहे, पण प्रिंट झाले जे आहे ते, काही चेंज नाही त्यामध्ये. सेकंड थिंग, मला जर मल्टीलाईन कमेंट करायचं असेल किंवा एकपेक्षा जास्त लाईन जर प्रिंट करायची असेल तर आपण काय करतो, सिलेक्ट करतो. ठीक आहे, आणि सिलेक्ट करून नंतर किंवा कंट्रोल ऑल करतो आणि कंट्रोल पेस्ट करून फॉरवर्ड, जे वाला सिम्बॉल आहे ना फॉरवर्ड / ते वाला दाबतो आणि हे करतो. अनकमेंट करायचं असेल तर तीच प्रोसिजर रिवर्स करतो, कंट्रोल फॉरवर्ड / अनकमेंट होऊन जाईल. क्लिअर?
आणि हा स्ट्रिंगसाठी जो येस बघताय सर. तो ना स्टँडर्ड सिंटेक्स आहे. स्ट्रिंग जर घेत असाल तर अशी घ्या. क्लिअर? दुसरा एखादा आणखी मी पॅसेज घेतो. येस सर. मशीन लर्निंग डेटा. ओके, आणखी काही वेबसाईट सांगतो. डेटा सायन्समध्ये जर अभ्यास करायचा असेल तर ऑनलाईन भरपूर आहे. सो टुवर्ड्स डेटा सायन्स आहे, मीडियम आहे, मशीन मास्टरी म्हणून काहीतरी आहे, त्यानंतर वीक फॉर वीक्स आहे, जावा पॉईंट आहे. या बेसिक वेबसाईट आहे, रेफर करा. आय थिंक मटेरियल इज मोर दॅन सफिशियंट. बट तुम्हाला भरपूर जर एक्सप्लोर करायची इच्छा असेल तर यू कॅन एक्सप्लोर जे का मी रिसोर्सेस सांगितले ते. ओके फाईन. सो हे बेसिक स्ट्रिंग होतं. एस्केप कॅरेक्टर पाहू. झालं होतं अगोदर, तरी पण जस्ट जुन्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे किंवा आठवल्या पाहिजे त्यासाठी ॲड करतो आहे. एक्सेप्ट कॅरेक्टर प्रिंट फंक्शनमध्ये पाहिलं होतं आपण या गोष्टी. कॅरेक्टर्स ठीक आहे पहा. सो यामध्ये कोणकोणते आहेत जे की एक्सेप्ट कॅरेक्टर म्हणून यूज करतात. कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये विचारेन जर तुम्ही फ्रेशर म्हणून जात असाल किंवा असाल तर त्या केसमध्ये. सो इट विल नो स्लॅश or backslash, then second slash n, which for we use for custody for new line. Next we have slash t for giving the tab or 4 spaces, for giving tab, or I can add here 4 spaces. Okay, next after that बॅकस्लॅशचं पाहू की यूज कसा करता येईल किंवा कुठं वापरतं बॅकस्लॅश. ओके लेट्स सी. फर्स्ट बॅकस्लॅश, कंट्रोल बी. अरे एक सोडून सगळं प्रिंट झालं. कंट्रोल बी फाईन. सो एक सिम्पल एक्झाम्पल घेतो किंवा सिम्पल एक कोड दाखवतो. ए इज इक्वल्स टू डेटा सायन्स. ओके हे सिंगल कोडमध्ये ॲड करतो. लॉजिक दाखवतो. हे सिंगल कोडमध्ये असेल तरी स्ट्रिंगच आहे लक्षात ठेवा. प्रिंट केलं डेटा सायन्सला डेटा सायन्स क्लिअर झालं. ओके देन सी बॅकस्लॅशचा तसा यूज बघितला ना तर तसा यूज काहीच नाही. ओके दाखवतो काहीच नाही. स्टारमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. बॅकस्लॅश एस. लेट्स सी व्हॉट इज द रिझल्ट. ठीक आहे दुसरी एक आणखी एक्झाम्पल घेतो. डेटा यामध्ये ना जशास तसं आहे आणि इथं मी ना एक सिंगल कोट ॲड करतो. ठीक आहे यूज करा ना. या केसमध्ये बघितलं तर त्याचा यूज काहीच नाही. या केसमध्ये पाहिलं तर दोन इट्स क्रिएटिंग जस्ट डबल बॅकस्लॅश. सहसा कुठे वापरत नाहीत कोडमध्ये, माहिती असावं म्हणून मी तुम्हाला दिलं. पण कोणी आणि तुम्ही कधीच ना कोडमध्ये यूज करणार नाहीत बॅकस्लॅश. सो इट्स नॉट इम्पॉर्टंट. बॅकस्लॅश जास्त काही इम्पॉर्टंट नाही. फक्त ते ना प्रत्येक व्हेरिएबलनुसार ना यूजनुसार कसे रंग बदलते स्वतःचे हे दाखवलं, बाकी काही नाही. ओके आणखी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही विंडोजमध्ये जर पाथ घेत असाल ना, ओके तुम्ही मी पुढे डेटा फ्रेमवरती काम कराल त्यावेळेसची गोष्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल विंडोमध्ये जर काम करत असाल तर असा पाथ काहीतरी येईल.
मी पाथ देतो इथं, किंवा पी डी CSV किंवा एक्सेल कशी रीड करता दाखवतोय. तुम्ही फक्त पाथ लक्ष द्या, बाकी गोष्टी पाहू नका. PD.read आकांक्षा कशी रीड करता सांगा एक्सेल. हां सर एक्सेल रीड करायची आहे का? हां CSV एक्सेल PD.read CSV. अच्छा एक्सेल का? एक्सेल रीड करायची. हां PD.read. हां एक्सेल पुढे. हां सॉरी सर, पण ते ब्रॅकेटमध्ये फाईलचं नेम. ओके फाईलचं नेम देऊन फॉर लाईक फाईल आहे माझं फाईलचं नाव. पुढे मग त्याचं एक्सटेन्शन काय असतं एक्सेलचं. XCL नाही XLSX. हां ओके आणि तुम्ही DF करतात आणि ही सेल रन नाही होणार, तर माझ्याकडनं अशी फाईल एक्झिस्ट नाही सध्या, मी फक्त डेमोसाठी घेतलं. ओके पण सपोज सेम डिरेक्टरीमध्ये असेल तर असा तुमचा पाथ असेल फाईलचा, पण डिरेक्टरी वेगळी असेल आणि तुमची वर्किंग डिरेक्टरी वेगळी असेल. ओके करंट वर्किंग डिरेक्टरी CWD. ओके तर त्या केसमध्ये तुम्ही पाथ असा देतात. हे तुमच्या सिस्टमवरती डिपेंड आहे पाथ कसा आहे. एक नॉर्मल मी एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल माझा असा आहे या केसमध्ये होम, त्यानंतर विंडोजमध्ये असा पाथ येतो आय थिंक. ओके आणि उबंटूमध्ये कसं येतं ते पण दाखवतो. विंडोज होम डेस्कटॉप. मी एक सिम्पल पाथ देतो, एक्झाम्पल देतो. ठीक आहे, हे माझं सपोज एक डेटा सायन्स नावाचा फोल्डर असेल आणि त्या फोल्डरमध्ये ही फाईल असेल. सो असा नॉर्मली पाथ येतोय विंडोजमध्ये. जर माझं लिनक्स असेल उबंटू ऑपरेटिंग सिस्टम तर त्या केसमध्ये हे थोडं उलटं जाते, हे असे होते. सर ते PD. हो बरोबर PD.read आहे. मी चेंजेस करून घेतो. PD.read CSV. ठीक आहे. हां सो हा फरक आहे लिनक्स आणि उबंटू स्लॅशमध्ये. ते खालचं आहे ते उबंटूमध्ये वापरतात, वरचं आहे उबंटू किंवा लिनक्स खालचं, वरचं आहे ते विंडोजमध्ये पाथ येतात. सो पाथमध्ये डिफरन्स आहे, तुम्ही घेत असाल तर. पाथ माहिती आहे कसा घ्यायचा एखाद्या फाईलचा. येस सर. हो सर. ठीक आहे, कोणाला माहीत नसेल तर सांगा, घेऊन दाखवतो. कोणा डाऊट आहे यामध्ये पाथ कसा घ्यायचा. ठीक आहे, शांत आहात म्हणजे माहिती आहे असं मी समजतो. माहिती आहे ना. अरे हो तर हो, नाही तर नाही म्हणून सांगा, नाहीतर मी विचारेन मग कसा घ्यायला लावतात पाथ. नाही तर माहिती आहे मग कशा शांत बसलात. अवघड आहे तुमचं. इंटरव्ह्यू घरी येऊन विचारणार नाही जॉब पाहिजे का, तुम्हाला जावं लागेल जॉबसाठी. ठीक आहे दाखवतो एखाद्या फाईलचा पाथ घेऊन. एक्सेल आहे का मला चेक करायला लागेल. आहे ना सॅम्पल एक्सेल. कुठं आहे क्विक ॲक्सेसमध्ये, बट लेट मी चेक. काय काम करायचं सांगतो. क्लिक करायचं, प्रॉपर्टीजमध्ये जायचं. लिनक्स असेल किंवा उबंटू सेम अप्रोच आपण फॉलो करतो. इथं जायचं, त्यानंतर इथं लोकेशनवरती तुम्हाला त्या फाईलचा पाथ भेटेल आणि फाईलचं नेम काय सॅम्पल आणि हे एक्सेल आहे. ठीक आहे, कारण हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल कळते तुम्हाला, किंवा एक्सटेन्शन इथं पण कळते. सो बेटर इथं जायचं. हे आहे विंडोजवाला, Ctrl+V /बॅकवर्ड हे विंडोज आहे. त्यानंतर फाईलचं नेम सॅम्पल आणि राईट. आणि जर तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल कोडमध्ये किंवा जर रॉ स्ट्रिंग द्यायची असेल तर देऊ शकता R, बट इट्स नॉट मॅन्डेटरी. प्रिंट केले तर रन होऊन जाईल. ठीक आहे, हे बेसिक आहे. असा पाथ घेतात ज्या तुम्ही विंडोजमध्ये काम करतात, लिनक्समध्ये पण असाच ॲप्रोच वापरतात, काही चेंज नाही. ठीक आहे. ओके देन /nचा यूज पाहू. /n म्हणजे नेक्स्ट लाईन. /n ठीक आहे, इथं मी /n ॲड केले म्हणजे थेरीच्या नंतरचा पुढचा पोर्शन नेक्स्ट लाईनला ॲड होईल. इथं आणखी /n ॲड करतो ट्रॅडिशनलच्या अगोदर, म्हणजे हे पण परत नेक्स्ट लाईन. लेट्स सी क्लिअर. नेक्स्ट लाईनला पुढे गेले. काय प्रॉब्लेम आहे असेल तर आणखी सांगतो मी, डोंट वरी.
एकच मिनिट. ट्रॅडिशनली जस्ट वेट. ट्रिपल कोट आहे ना, क्लोज झालेला आहे. ओके, काही डाऊट आहे यामध्ये? नो सर. ओके, या कोडमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणी सांगेल का आहे का नाही? कुठला सर? या हा आहे आहे. काय आहे सांगा, कोणी सांगा. ओपन, काय प्रॉब्लेम आहे किंवा काय केलं पाहिजे सांगा. मी तर आहे शेवटी सॉल्व्ह करून दिला, बट स्टील सर ते जे आपण हां 3 टाइम्स ते कोट यूज करतो ना, ते रिमूव्ह करायला लागतात. आणि हो, कारण ते आपण कमेंट मल्टीलाईन कमेंट साठी यूज करू शकतो. बरोबर. हा ना. आणखी काय? म्हणून ते बॅकस्लॅश n काम करत नाही. आता पण करत नाही, चेक करा. मी रिमूव्ह केले. हा सर, ते स्पेस पाहिजे /n मध्ये, t मध्ये. ठीक आहे, मी स्पेस देतो. ओके, अथर्व काय ॲड करायचं तुला? ते फॉरवर्ड स्लॅश आहे का? चेक करतोय सर मी. ठीक आहे, चेक करतोय. चेक करा, काय अडचण नाही. ओके, हे तुमच्याकडे राहू द्या, घरी सॉल्व्ह करा की प्रॉब्लेम काय. मी फाईलमध्ये देतो. इट्स अप टू यू, कारण मी तुम्हाला /n शिकवले. सो यूज कसा करणार हे तुमच्यावरती डिपेंड आहे आता. ओके, मी शिकवले, इम्प्लिमेंट कसं करणार, इट्स अप टू यू. नाव इट्स ओव्हर टू यू. बघा, यूज कसं करता येईल किंवा ते कसं अप्लाय करता येईल. चालेल? सर पण रन व्हायला पाहिजे ना. हां, मग मी तुम्हाला म्हणते, कारण होत नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, झालं ना? का कारण होत नव्हतं? प्रिंट स्टेटमेंट बाकी होतं. प्रिंट नव्हतं. मग कोण सांगायचं? ठीक आहे. सो समटाइम्स प्रॉब्लेम्स आर सिम्पल, वी मेक इट्स कॉम्प्लिकेटेड. बेस्ट एक्झाम्पल, ऑलरेडी वर्क करत सगळं व्यवस्थित होतं, बट तुम्ही ना सोल्युशन दुसरीकडे शोधत होतं. इट डझंट मॅटर हे जवळ आहे की लांब आहे. ठीक आहे, हे जवळ असेल तरी काम करेल दाखवतो. ठीक आहे, लांब असेल तरी काम करेल. बट वॉट मॅटर्स, प्रिंट स्टेटमेंट, हा फरक होता. ठीक आहे, हे क्लिअर आहे असं मी समजतो. आहे ना क्लिअर? काय डाऊट आहे? दुसऱ्या एक्झाम्पलकडे येतो मी, ज्याला आपण /t म्हणतो, ज्याला 4 स्पेसेस पण म्हणतो. सो टेकिंग वन एक्झाम्पल, a इज इक्वल्स टू, सिम्पल घेतो, जस्ट कॉम्प्लिकेटेड बनवत नाही. पायथन b इज इक्वल्स टू डेटा सायन्स. ठीक आहे, सो ॲडिंग हिअर प्रिंट a कोमा. जर लेक्चर पाहिले असतील जुने तर त्यामध्ये या गोष्टी आहेत, जर मिस केलेलं असेल एखादं लेक्चर तर. अँड इट इज एंडेड बाय 4 स्पेसेस. आणि त्यानंतर प्रिंट होईल b. लेट्स सी व्हॉट इज दी रिझल्ट. ओके, पायथन आणि डेटा सायन्समध्ये 4 स्पेसेस आहेत. /t. आणखी दाखवतो. मला 8 स्पेसेस घ्यायचे असेल तर मी काय करू शकतो? आय कॅन डू वन थिंग. एक /t म्हणजे 4 स्पेसेस, 2 /t म्हणजे किती? 8 स्पेसेस. क्लिअर? ओके, सो हे बेसिक होतं, जे की ना सांगणं गरजेचं. आणखी हे पण शिकवलं ना, सेपरेटर SCP. ठीक आहे, आठवत नसेल तर मी ॲड केल्यानंतर आठवेल. काल बोललो होते. काय झालं? बोललो होते काल. हो, SCP प्रिंट a कोमा /n यूज करतोय फॉर नेक्स्ट लाईन. त्यानंतर b ॲड करतोय आणि b नंतर मी सेपरेटर यूज करतोय. SCP इज इक्वल्स टू. ओके, यामध्ये काहीतरी ॲड करतो जेणेकरून तुम्हाला, सॉरी इट्स नॉट डबल एच, इट्स ॲक्च्युली /. क्लिअर? सेपरेट करा 3 स्टारनं. ओके, आणि नंतर पायथन प्रिंट करा नेक्स्ट लाईनला. क्लिअर?
किंवा आणखी एक एक्झाम्पल, नो स्पेसेस येतो म्हणजे तुम्हाला चेंज कळेल की काय झालं. सिम्पल, सेपरेटेड बाय नो स्पेस, ओके, /n आणि याच्यानंतर बी प्रिंट करा. नेक्स्ट लाईन म्हणजे /n. डाऊट की क्लिअर? क्लिअर सर. ठीक आहे. नोट्स ड्राईव्हला भेटून जाते, डोंट वरी. काय डाऊट असतील तर आपण कंटिन्यू शॅल, अदरवाईज यू कॅन स्टॉप हिअर.